नवीन पनवेल शहरात दिवाळीच्या ऐन सणासुदीच्या काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले। दररोजच्या आवश्यक गरजांसाठी पाणी मिळणे कठीण झाले असून सिडको प्रशासन मात्र चालढकलच करत राहिले। शहरातील टाक्या कोरड्या पडल्यात, नळ कोरडी पडलीत आणि नागरिक रात्रभर पाण्यासाठी वणवण करतात। तरीही सिडकोचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी मजेत दिवाळी साजरी करत बसले होते, असा आरोप महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी केलाय। महाविकास आघाडीच्या वतीने यापूर्वी अनेकदा लेखी पत्रव्यवहार, मागण्या आणि बैठका घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सिडको प्रशासनाने त्यावर गांभीर्याने काहीच कार्यवाही केली नाही। परिणामी नागरिकांच्या रोषाचा उद्रेक होत आज शिवा कॉम्प्लेक्स पासून सिडको पाणी पुरवठा विभाग पनवेल येथे महाविकास आघाडीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले। सिडको प्रशासन जागे व्हा, पाणी द्या, नाहीतर खुर्ची सोडा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनादरम्यान सिडकोच्या अधिकाऱ्यांशी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी चर्चा केली असता अखेर अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी उद्यापासून पाणी पुरवठा नियमित करण्याचं आश्वासन दिलं। महाविकास आघाडीने स्पष्ट इशारा दिलाय की जर पुन्हा नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला तर पुढील वेळी आम्ही केवळ मोर्चा नव्हे तर सिडको प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध तीव्र आंदोलन उभारू। सिडकोच्या ढकल धोरणामुळे निर्माण झालेल्या या पाणीबाणीने प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा उघडकीस आणली आहे। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, काँग्रेसचे राजेश केनी, बबन विश्वकर्मा, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख औचित राऊत, तालुका प्रमुख संदीप तांडेल, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख गुरु म्हात्रे, शहर प्रमुख रामदास गोवारी, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, महिला संघटिका मालती पिंगळा, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांच्यासह पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी, महाविकास आघाडी, युवा सेना, युवती सेना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या। महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुराचा उद्रेक होत असताना, शेतकरी, सर्वसामान्य माणूस अडचणीत येत असताना, दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला पनवेलकरांना पाणी नाही अशी परिस्थिती नवीन पनवेल असेल, कामोर्धा असेल, कारगर असेल, तळोजा असेल, कळंबोली असेल, या साऱ्या क्षेत्रामध्ये आहे। आणि या समस्येवर या ठिकाणी उपाय शोधण्याऐवजी जर सिडकोचे अधिकारी जे 7वं वेतन आयोग घेतात, नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी, पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी ते आपल्या कार्यालयाचं गेट बंद करणार असतील तर भविष्याच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडी ते सहन करणार नाही हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा या ठिकाणी आहे। अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जनतेशी बोललं पाहिजे, जी कारणं असतील ती सांगितली पाहिजे, चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा वितरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। टँकरवाले, बिल्डर यांना पाणी देऊन सर्वसामान्य जनतेला अभ्यंग स्नानाच्या दिवशी विनास्नान राहण्याची पाळी येणार नाही हे बघण्याचं काम या सिडकोचं आहे। या ठिकाणी दुर्दैव आहे की 16 वर्ष आमदारकी उपभोगल्यानंतर या ठिकाणचे स्थानिक आमदार या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सूचना करतायत की पाणी पुरवठा करता येत नसेल तर बांधकाम परवानग्या सिडकोनं, महापालिकेनं थांबवावं। याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही। 15 वर्षामध्ये, 16 वर्षामध्ये जनतेला पाणी लागणार आहे, लोक येणार आहेत याचा अंदाज न घेता, त्याची व्यवस्था न करता, पाण्याचे स्रोत न डेव्हलप करता आज डेव्हलपमेंट थांबवा म्हणून सांगणारा धर्मदरिद्री आमदार या पनवेलला मिळालेला आहे, दुर्दैव आहे। या ठिकाणी निर्लज्जपणानं 30-30, 40-40 जणांना घेऊन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिखावा करण्यासाठी पाणी पुरवठ्याचे मोर्चे काढतायत। याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही। आमची मागणी अतिशय साधी सरळ आहे, पाण्याची कमतरता आहे, मान्य आहे, पण भर पावसात सारी धरणं तुडुंब वाहत असताना तुम्ही जर वितरणाची व्यवस्था करू शकत नाही तर मग हे सारा खेळखंडोबा कुणी केला त्याचा जाबही जनतेला तुम्ही दिला पाहिजे। तुम्ही एसी मध्ये बसणार, जनतेला रस्त्यावर थांबा सांगणार, हे जनता याच्या पुढे सहन करणार नाही। हा इशारा या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं सिडको असेल किंवा साऱ्या सत्ताधाऱ्यांना देण्यासाठी
जागोजागी जनता रस्त्यावर उतरतय। सिडकोच्या अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून माझं सांगणं असेल, जे बोलाल ते जबाबदारीनं बोला, जी आश्वासनं द्याल ती जबाबदारीनं द्या, अन्यथा दिलेल्या आश्वासनांच्या डेटला आम्ही मंडळी जागल्यासारखी तुमच्या पाठीवर लागल्याशिवाय राहणार नाही। कारण शेवटी अतिशय दुर्दैवी अशी परिस्थिती पनवेलकरांवर आलेली आहे। एका बाजूला राज्यामध्ये साऱ्या नद्या दुथड्या भरून वाहतायत, सारी धरणं तुडुंब भरलेली आहेत, पण पनवेलकरांच्या नशिबी मात्र या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी बिना आंघोळीचं ऑफिसमध्ये जाऊन आंघोळ करण्याची परिस्थिती आलेली आहे। या साऱ्या पार्श्वभूमीवर पनवेलकरांना मिळणारं जे पाणी आहे, जे या ठिकाणी भाजपची टँकर लॉबी, सिडकोचे अधिकारी, बिल्डर लोकांच्या आणि खाजगी कंपन्यांच्या घशात घालत आहेत, ते थांबवून नागरिकांना ते पाणी मिळालं पाहिजे। त्या दृष्टीनं वितरणाचं नियोजन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे। पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि अधिकाऱ्यांनी देखील सिडकोकडे बोट दाखवून आपली सुटका करून घेण्यापेक्षा शेवटी महानगरपालिका म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। त्यांनी देखील या दृष्टीनं लक्ष टाकलं पाहिजे आणि सिडको बरोबर समन्वय साधून या ठिकाणी हे काम केलं पाहिजे। दुर्दैवानं आमदार करत नसतील तर अधिकाऱ्यांनी तरी हे काम केलं पाहिजे, अन्यथा अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीवर बसणं भविष्याच्या काळात अवघड होईल, याची जाणीव त्यांनी करून घेतली पाहिजे। आमची अपेक्षा एवढीच आहे की जे पाणी पनवेलकरांसाठी येतं ते पाणी कुठेतरी बिल्डर लोकांच्या साईडवर जाऊ नये, ते कुठेतरी हॉटेलच्या पाण्याच्या टाक्यात जाऊ नये, ते कुठेतरी कंपन्यांच्या पाण्याच्या टाकीत जाऊ नये, तर ते नागरिकांना मिळावं या दृष्टीनं हा मोर्चा आहे। आणि जे कुणी अधिकारी असतील त्यांनी जनतेला भेटलं पाहिजे। त्यांचं कुटुंब चालतंय ते जनतेच्या करातून मिळणाऱ्या पगारावर चालतंय, भले 2 नंबरचे पैसे ते कितीही कमवत असतील, पण त्यांची जबाबदारी ही जनतेशी आहे, त्यांची बांधिलकी ही जनतेशी आहे। खरं म्हणजे आमचं पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातले सिडको एरियातले जेवढे रहिवासी राहायला आले त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल। प्रश्न असा आहे की सिडकोनी ज्या टायमाला त्या बिल्डिंगी बांधल्या किंवा सिडकोनी ती शहरं उभी केली तेव्हा लोकांच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न हा सोडवला पाहिजे होता, तो त्यांनी सोडवला नाही। त्याच्यामुळे ही आज वेळ ह्या जनतेवर आलेली आहे। परंतु ही जनतेवर वेळ का आली याचं फक्त इथले स्थानिक आमदार, हे आमदार करतात का? 3 वेळा आमदार होऊन त्यांनी केलं काय? फक्त प्रॉब्लेम मध्ये आलं की एक त्यांचा मोर्चा करायची म्हणजे निर्लज्जपणाची गोष्ट आहे, हे इथल्या सत्ताधाऱ्यांची आहे। परंतु हे निर्लज्जपणाची गोष्ट सत्ताधाऱ्यांची असून त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही, कारण तुमचा आमदार आहे। आज आम्हाला इथे उतरावं लागतोय, महाविकास आघाडी म्हणून आम्ही उतरलोय आणि हे जनतेच्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून सिडकोचं ऑफिस दालन बंद पण करू आणि लोकांना पाणी तिथपर्यंत देत नाही। पनवेल महानगरपालिकेमध्ये जेवढे शहरं आहेत, तलोजा असू दे, खारघर, कणकवली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल, ह्या कांदा कॉलनी, ह्या शहरांना सुद्धा पाणी मिळालं नाही। आम्ही प्रत्येक शहरावर आमचं आंदोलन चालू आहे। हे आंदोलन झाल्यानंतर महाआंदोलन सिडकोवर होईल आणि महानगरपालिकेवर होईल, हे आज तुम्हाला ठामपणे सांगतो। आणि हे जर यांनी केलं नाही, पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर यांना या खुर्चीवर सुद्धा बसून देणार नाही। कारण जनतेचा पैसा हा तुम्ही लुटतायत आणि खुर्चीवर बसून सुद्धा खातायत, पण लोकांना पाणी देत नाही, याचा विचार या मोर्चाच्या अनुषंगाने तुम्हाला देतो आणि सांगतो। हे भाजपचे पण उमेदवार पाहण्यासाठी आक्रमक होत आहे सिडकोवरती, नक्की त्याबद्दल काय? भाजपचे उमेदवार होतात त्यांना लाज वाटते, आता आम्ही इतर रस्त्यावर उतरतो म्हणून ते आता उतरायला लागले, कारण आता इलेक्शन आलंय। पण आम्ही त्यांना इशारा देतोय की तुम्ही किती जर रस्त्यावर जरी बसले ना, ज्या टायमाला तुम्हाला जे करायचं त्या टायमाला तुम्ही केलं नाही,
ते आता आम्ही करून दाखवतो. त्याच्यानंतर आल्यानंतर एकदा दिवाळीमध्ये थोडासा इमर्जन्सी शटडाऊन झाला. त्याच्यानंतर 2 दिवस थोडासा पाण्याचा त्रास झाला. त्याच्यानंतर आज मागच्या 1 आठवड्यामध्ये सगळ्या लोकांपर्यंत पाणी पोहोचलंय असं सगळं माझ्याकडचा रिपोर्ट आहे. व्यवस्थित पाणी आहे. आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी पण सफिशियंटली आपल्याला एमजीपीकडून सध्या मिळतंय. त्याच्यात काही कमतरता नाही. काही मागण्या आता तुमच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे दिलेल्या आहेत. 3 मागण्या प्रामुख्याने आहेत की एमजी तुम्हाला कळवू की कधी ती मिटिंग होईल. दुसरी की ज्या सोसायटीमध्ये आज अशा परिस्थितीत पण काही ठिकाणी पाणी येत नाही अशी जी काही कंप्लेंट आहे त्याला मी पर्सनली अटेंड करतो. पण पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे की बाबा त्यांना तुम्ही सर्व्हे करा. तर त्याच्यासाठी मी स्वतः रेडी आहे. कधी पण 24 आवर्स हे काही मी अत्यावश्यक सेवेमध्ये आहे. मला त्याची जाण आहे. खूप चांगलं काम मला दिलेलं आहे पाणी वाटण्याचं. आणि मी इथं काही नवीन नाही पनवेलकरांना इथं ऑलरेडी सेवा देऊन गेलो. पण पाण्याची सेवा मिळाली त्याचं खूप चांगलं काम मिळालं मला. आणि 24 तास मी अवेलेबल आहे. म्हणजे मी नोकरी किंवा काम नाही करत तर सेवेसाठी इथं आलं. त्यामुळे तुम्ही लोक थोडं निश्चिंत व्हा की तुम्हाला पाणी व्यवस्थित मिळेल. आणि तिसरी मागणी ही होती की पुढची काय उपाययोजना आहे. तर सध्या त्या सुरू आहेत त्या उपाययोजनेबद्दल माझी चर्चा झालेली आहे की काही पाईपलाईन आपण ऑगमेंटेशन करतोय. सेक्टर 17 मध्ये नवीन पाईपलाईन टाकतो. याच्यापेक्षाही दुसऱ्या काही पाण्याच्या टाक्या कधी बांधणार किंवा अजून काही विषय मांडले त्याच्याबद्दल मी सांगितलं की आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्या बाबतीत एक लेखी पत्रात आम्ही देतोय. आणि तुम्ही मला असं वाटतं की पनवेलकरांनी माझं खूप छान स्वागत केलं. खूप खूप धन्यवाद. महाविकास आघाडीचा आणि आता सेक्टर 17कडे पाईप त्याची 1 वर्षाची मुदत आहे आमच्याकडे 365 दिवस. पाईप कधी येणार सांगा. काम कधी होत राहील. पाणी येत राहील. पाईप बोलताय ना ते कधी होईल. मला एक 8 दिवस वेळ द्या. मी त्याचा जो काही फिजिकल बार चार्ट असतो ना की कधी कुठला काम होणार आहे ते एकदा सँक्शन झाला फिजिकल बार चार्ट मी नक्की कळतो. हो. संपवा. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.